पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे अडचणीत येताना दिसत आहेत। कारण पुण्यातील न्यायालयानं महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। सार्वजनिक शौचालय अतिक्रमणावर केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या वादानंतर न्यायालयानं हे आदेश दिलेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करून 1 महिन्यात अहवाल द्या असे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। कोथरूड परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम तोडण्याचे निर्देश प्रशासनानं दिले होते। या तोडक कारवाईवरून वाद झाला होता। या परिसरातील नागरिकांनी आपली जागा सोडून जावं जेणेकरून त्या ठिकाणी गृहप्रकल्प उभारता यावा, यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या कारवाई दरम्यान मोठा वाद झाला होता। यानंतर एका व्यक्तीनं न्यायालयात याचिका दाखल केलेली। यावर न्यायालयानं सुनावणी करताना पोलिसांना गुन्हा नोंद करून तपास करण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणी अद्याप महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं, या प्रकरणात आपण सविस्तर माहिती घेऊन आपली बाजू लवकरच मांडणार आहोत। पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला 156(3) अन्वये एक ॲट्रॉसिटीच्या विषयामध्ये मी आणि माझ्यासह 2 व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत आणि 1 महिन्यामध्ये पूर्ण चौकशी करून अहवाल सादर करावा अशा प्रकारचा आदेश दिला। मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो। मला त्याच्याबद्दल याच्या ठिकाणी आता काही बोलायचं नाही, परंतु आज सकाळपासून सर्व प्रसारमाध्यमं, पत्रकार मित्र यांचे वारंवार या विषयासंदर्भात फोन येत होते। फोनसाठी विचारणा होत होती, नेमकं झालं का यासाठी आपण माहिती द्यावी, असे सगळे विषय सुरू होते। म्हणून या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि या विषयाचं नेमकं वास्तव काय आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवणं, म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आलायत। मला याच्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की ज्या रस्त्याचा उल्लेख झाला, मयूर डीपी रस्ता 1987 सालच्या विकास आराखड्यामध्ये समावेश असलेला हा जो रस्ता आहे, जो माझ्या प्रभागामध्ये येतो, त्या रस्त्यामध्ये जी घरं येत आहेत त्या घरांचं पुनर्वसन करणं आणि तो रस्ता वाहतुकीला खुला करणं, यासाठी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण निश्चित प्रयत्न करत होतो। काल या संदर्भातला जेव्हा आदेश आला आणि ज्या व्यक्तीनं ॲट्रॉसिटीच्या विषयामध्ये तक्रार दाखल केली होती, केस दाखल केली होती, ती सगळी माहिती आम्ही घेतली आणि त्याच्यामध्ये आरोप केले गेलेत की या रस्त्यामध्ये येणारं जे काही शौचालय होतं ते महानगरपालिका, महापौर या सगळ्यांनी मिळून ते पाडायचं ठरवलं आणि आम्हा लोकांना तिथं या सार्वजनिक स्वच्छतागृहापासून वंचित राहावं लागणार आहे आणि म्हणून या ठिकाणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा। मला असं वाटतं की विकासाची कामं करत असताना कधीही लोकप्रतिनिधी हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी अशा कारवायांना कधीच नसतो। लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अशी कारवाई कधीच होत नाही। मी म्हटलं तसे 1987 सालच्या विकास आराखड्यामध्ये असलेला रस्ता हा लवकर करणं हे अपेक्षित होतं। आज जवळपास आपण पाहत असाल की कर्वे रोड आणि पौड रोडच्या वाहतुकीचा ताण हा रस्ता खुला झाल्यानं 5 ते 10 लाख लोकांना त्याचा निश्चित उपयोग होणार होता आणि म्हणून प्रशासन गेले सातत्याने 20 वर्ष हा रस्ता खुला होण्यासाठी प्रयत्न करत होते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी साधारणतः एकूण ही जी काही वस्ती आमची भीमनगर नावाची, याच्यामध्ये 284 घरं होती। रस्त्यामध्ये बाधित घरं ही 203 होती।
म्हणजे रस्ता सोडून सुद्धा आमच्याकडे जवळपास 81 घरं आजही तिथे आहेत. 203 घरं जी बाधित होती त्याच्यामधली जवळपास 52 घरं ही 2013 साली महापालिकेने तिथल्या लोकांसाठी, नागरिकांसाठी BSUPमध्ये त्यांना घरं दिली. वारजाला 52 कुटुंब ही 2013 सालीच त्यातनं शिफ्ट झाली. 2018 ते 20 या 2 वर्षाच्या काळामध्ये याच रस्त्यातल्या 117 घरांना, तिथल्या कुटुंबांना त्यांच्या संमतीनं R7 आणि BSUPमध्ये त्यांचं स्थलांतर करण्यात आलं. म्हणजे साधारणतः 203 घरांपैकी या ठिकाणी आपण पाहतो केवळ 34 घरं आता जी शिल्लक राहिली होती त्यापैकी 33 घरांना त्या ठिकाणचे जे काही वारजाला SRAचा प्रोजेक्ट चालू आहे त्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर होतं आहे. आणि केवळ एक घर हे आता रस्त्यामध्ये शिल्लक राहिलं आहे आणि एक स्वच्छतागृह, ज्या स्वच्छतागृहाला धरून हा सगळा प्रकार झाला आहे ते एक सार्वजनिक स्वच्छतागृह आणि एक घर त्या ठिकाणी राहिलं. ते एक घर जे आहे ते त्या ठिकाणी राहणाऱ्या जावेद शेख नावाच्या एका कुटुंबाचं, त्या माणसाचं, त्याच्या कुटुंबाचं आहे. आणि या रस्त्याला कुठंतरी अडथळा यावा, रस्ता पूर्ण होऊ नये, माझं घर जाऊ नये. आता त्याच्या मोबदल्यात 3 घरं या शेख कुटुंबियांना ऑलरेडी दिलेली आहेत, परंतु हे घर जाऊ नये म्हणून या शेखनी, जावेद शेख नावाच्या व्यक्तीने महापालिका कोर्टामध्ये याच्यासाठी अपील केलं. त्यांनी त्या ठिकाणी एक केस फाईल केली. ती आजही कोर्टामध्ये आत्ता सुरू आहे. आणि जे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे हे जर आपण पाहिलं तर त्या एकूण वस्तीमध्ये आज प्रत्यक्षामध्ये फक्त एकूण साधारणतः फक्त 82 कुटुंब त्या वस्तीमध्ये आत्ता राहतात. बरं, या 82 कुटुंबामध्ये रस्त्यात जाणारं एक शेखचं कुटुंब सोडलं, बाकी ही जी काय 82 कुटुंब आहेत यांचं सुद्धा SRAमध्ये पुनर्वसन झाले. 2013 साली 3 ची ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी SRAने केली आणि त्यामुळे 2013 सालीच खरं तर या सगळ्या 81 कुटुंबाचं स्थलांतर किंवा त्याची जबाबदारी ही संबंधित विकसकाची होती. पण मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये महानगरपालिकेने कधीही इथल्या कुटुंबांनी जावं आणि स्कीममध्ये यावं किंवा बिल्डरने त्याची व्यवस्था करून कधीही आग्रह आम्ही धरला नाही. गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये पूर्णपणे महानगरपालिका या 81 कुटुंबांना, 82 कुटुंबांना पाणी, वीज, पाणी, आरोग्य, स्वच्छतागृह ही सगळी व्यवस्था, सगळ्या सोयी पुरवल्या गेल्या. आत्ता विषय असा झाला की या ठिकाणी या वस्तीमध्ये 2 स्वच्छतागृह होती. त्यातलं दोन्ही स्वच्छतागृह ही 10 सीटची आहेत, म्हणजे एकूण 20 सीट त्या ठिकाणी वस्तीत आजही आहे. आणि ज्या वेळेला आता रस्ता खुला करायचा तर सार्वजनिक स्वच्छतागृह हे आता काढलं पाहिजे. त्यातलं एक जे रस्त्यामध्ये आहे, आपण साधारणतः त्याचा फोटो पाहू शकतो. हे स्वच्छतागृह आपण बघा की याच्यामध्ये दोन्ही बाजूनी रस्ता पूर्ण झाला, दोन्ही बाजूनी फुटपाथ पूर्ण झालेत आणि केवळ रस्त्यामध्ये 10 सीटचं आमचं एक स्वच्छतागृह त्या ठिकाणी आहे. आणि आता हे स्वच्छतागृह काढावं म्हणून महानगरपालिकेमध्ये त्याची रीतसर प्रक्रिया पूर्ण झाली. आमच्या महिला बालकल्याण समितीचा हा ठराव आहे, जी कायदेशीर प्रक्रिया आहे. ही महापालिकेने त्याची पूर्तता केली. ही पूर्तता झाल्यानंतर त्या ठिकाणी या 10 सीटचं टॉयलेटवरती कारवाई करण्यासाठी, ते काढण्यासाठी महानगरपालिकेचं आमचं संबंधित खातं, वॉर्ड ऑफिस, संबंधित विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी या जावेद शेख नावाच्या व्यक्तीनं लोकांना भडकवायचं काम केलं स्वतःचं घर वाचवण्यासाठी. एक 10 सीटचं ऑलरेडी दुसरं स्वच्छतागृह उपलब्ध असताना हे पाडलं जाऊ नये आणि म्हणून त्याला विरोध केला. आणि साधारणतः 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी कायदेशीर कामामध्ये अडथळा आणला म्हणून, सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून 25 फेब्रुवारी 2021 रोजी या जावेद शेख नावाच्या व्यक्तीवरती 353चा गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर सुद्धा 12 नोव्हेंबर आणि अजून एक अशा 2 प्रकारच्या तक्रारी पुन्हा ज्या ज्या वेळेला कारवाईला लोक गेली त्या वेळेला त्याच्यावरती तक्रारी करण्यात आलेत, गुन्हे दाखल झालेत. आता प्रश्न आला ॲट्रॉसिटीचा विषय.
एक विषय की दुसरं टॉयलेट शिल्लक असताना एक टॉयलेट आम्ही काढायला महापालिकेने घेतलं, हे सर्व प्रशासकीय कामकाजाचं मी सांगतोय. त्या ठिकाणी 82 घरं शिल्लक आहेत आणि या 82 घरातली एकूण लोकसंख्या जर आपण पाहिली तर तिथे साधारणतः 150 पुरुष आणि 143 महिला आत्ता त्या वस्तीमध्ये आमच्या राहतात. आणि जो कायदा सांगतो, जो नियम सांगतो, तो 35 पुरुषांसाठी 1 सीट आणि 25 महिलांसाठी 1 सीट टॉयलेट हे आवश्यक आहे, अशा पद्धतीचा कायदा सांगतो. आणि म्हणजेच आमच्या 10 सीटचं, म्हणजे ह्या 10 सीटचा स्वच्छतागृह जरी कारवाई झाली, ते काढलं तरी 10 सीटचं त्या ठिकाणी जे स्वच्छतागृह उपलब्ध आहे त्या ठिकाणी ज्या आवश्यकतेनुसार 10 सीट 5 महिला 5 पुरुषांसाठी ते उपलब्ध सुद्धा आहेत. असं असताना देखील केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी लोकांना त्या ठिकाणी भडकवण्याचं काम करून या कारवाईला विरोध केला गेला आणि कारवाईसुद्धा थांबली. आज जी स्वच्छतागृह पाडली गेली म्हणून याच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं म्हटलं गेलं, ती स्वच्छतागृह आजही तशीच आहेत. मग मला हे कळलं नाही की ॲट्रॉसिटीचा संदर्भातली ही जी तक्रार आहे, आज 10 आणि 10 20 स्वच्छतागृह त्या वस्तीत आजही असताना, स्वच्छतागृह कुठले पाडलं नसताना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो कसा? या जावेद शेखनी काय केलं? पोलीस आयुक्तांना त्यांनी अर्ज दिला, महापालिका आयुक्तांना अर्ज दिला, स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज दिला. मग ॲट्रॉसिटीचा ज्या वेळेला त्याला वाटलं की आता ह्याच्यातनं होत नाही, आपण खोटं करतोय, हे सगळं कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यावेळेला त्यांनी ॲट्रॉसिटीच्या विषयासाठी एक देविदास ओवाळ नावाच्या एका ज्येष्ठ नागरिकांना पुढं आणलं, ज्यांना गेल्या 4-5 वर्षात मी बघितलं नाही, मी भेटलोय नाही, त्या वस्तीमध्ये गेले 1 वर्ष मी पायी ठेवलेला नाही, माझं कुठलंही संभाषण ना मला त्या जावेद शेखचं आहे नाही ओवाळांचं आहे. आणि मग जावेद शेखनी ह्या बाजूला पाहिलं की हे काही होत नाही, आपल्यावरतीच कायदेशीर कामामध्ये अडथळा आणतोय, सरकारी कामामध्ये अडथळा आणतोय, म्हणून आपल्यावरती गुन्हे दाखल होत आहेत. आज या सगळ्या कारवाया करताना अधिकृत पोलीस बंदोबस्त पालिकेला मिळतो, कायदेशीर कारवाई करायला महापालिका जाते. मग यांनी ओळखलं की मग यांनी काय केलं की या ओवाळ नावाच्या व्यक्तीला समोर आणून त्याच्यामध्ये अशा प्रकारचं हे संगनमत करून हा एक कट रचला की जेणेकरून याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचा बद्दलचं त्यांनी कोर्टामध्ये केस फाईल केली. मग मला असं वाटतं की हे सगळं करत असताना ज्या वेळेला रस्त्यामधली 203 घरं ही सगळी काढली गेली, 202 घरं काढली गेली, त्याच वस्तीमध्ये या रस्त्यामध्ये असलेल्या सर्व कुटुंबाचं स्थलांतर झाले. कोण या ठिकाणी 8 वर्षापूर्वी राहायला गेले, कोण 2 वर्षापूर्वी राहायला गेले, नागरिकांचा काहीही याच्यामध्ये कुठेही तक्रार नाही. या सगळ्या रस्त्यामध्ये आमचं एक बौद्ध विहार होतं, एक गणपतीचं मंदिर होतं, हे सुद्धा गेल्या वर्षापूर्वी ज्या वेळेला काढायचं ठरलं रस्त्यामध्ये तेव्हा मी स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी हे बौद्ध विहार बांधलं. हे स्वतःच्या खर्चातून बौद्ध विहार बांधलं, स्वतःच्या खर्चातनं हे गणपती मंदिर त्या ठिकाणी बांधून दिलं आणि तोपर्यंत कुठंही काही नव्हतं. असं असताना हे सगळा उद्योग जो आहे हा सगळा ठरवून याच्यामध्ये आज झालेला दिसतो. मी मागाशी म्हटलं तसं मी न्यायालयाच्या या सगळ्या निर्णयाला मी अजिबात त्याचा मी आदर करतो, मला त्याला कुठेही क्रॉस करायचं नाही, ते कायदेशीर प्रक्रिया आहे. वरच्या कोर्टामध्ये आम्ही आज गेलो आहे, त्याच्या ठिकाणी आम्ही न्याय मिळवण्याचा प्रयत्न करून न्यायव्यवस्थेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. मला याच्यामध्ये एक सांगायचं आहे की ज्या वेळेला हे सगळं असताना प्रशासकीय शासकीय कायदेशीर कारवाई होत असताना याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मी कुठं आहे, ना माझा यांचा कधी संवाद झाला, ना मी वस्तीत गेल्या वर्षभरात गेलो. असं असताना केवळ आणि केवळ हे 2-3 वर्ष मागच्या चालू असताना आत्ताच काय येतं? त्यामुळे ह्याच्या मागे काही षडयंत्र आहे. जी व्यक्ती स्वतः काय करायचं नाही, दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हे सगळं चालवती आहे. त्यामुळे देविदास ओवाळांना आजही कोणी भेटलं तरी ते सांगतील अहो माझं काही नाही. पण म्हणून ॲट्रॉसिटीसारख्या विषयामध्ये हा विषय आज तिथपर्यंत जाणं हे मला खूप दुर्दैवी वाटतं. शेवटी लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल,
हे सगळं असे काम करताना अनेक अडचणी येतात, अडथळे येतात, त्याला अनेक मार्ग आहेत. परंतु अशा प्रकारनं एखाद्या विषयामध्ये येणं, या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी कधीही माझ्या वागण्यातून, बोलण्यातून, कामातून असा कुठलाही प्रकार कधी होईल असं आजपर्यंत वागलो नाही आणि मनामध्येच नाही. केवळ आणि केवळ 1987च्या विकास आराखड्यातला हा रस्ता विकसित करणं हा एकमेव त्याच्या मागचा उद्देश असताना आज हे सगळं घडलं. मी म्हटलं तसं की न्यायव्यवस्थेत विश्वास आहे. वरच्या कोर्टात आम्ही गेलो आहे, तेव्हा तिथे न्याय मिळेल मला 100% खात्री आहे. परंतु ह्या अशा सगळ्या कामामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर त्याचीसुद्धा योग्य ठिकाणी, योग्य वेळेला, योग्य प्रकारे दखल घेतली गेली पाहिजे. आणि मग काम करणंच अवघड होईल, कोणालाच काम करणं शक्य होणार नाही. एवढंच आज मला असं वाटतं की या ठिकाणी ह्या सगळ्या विषयामध्ये भूमिका मांडणं हे आवश्यक होतं. आपण पाहत असाल हा रस्ता मी पुन्हा दाखवील की दोन्ही बाजूनी रस्ता पूर्ण झाल्यामध्ये फक्त शौचालयमध्ये आहे. आता सकाळी थोडंसं प्रसारमाध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या आल्या की महापौरांचा भाचा ठेकेदार आहे आणि तो तिथं आता हे टॉयलेट पाडायला गेला आहे. ठेकेदार जरी असला तरी तो माझा भाचा आहे, ठीक आहे, पण ठेकेदार कधीच टॉयलेट पाडायला जात नाही. ठेकेदार हा त्या ठिकाणी पर्यायी एक शौचालय आपल्याला बांधायचं आहे का म्हणून त्याची चाचपणी करायला वेगळ्या जागेचा शोध घेत होता. पण जसं माझं नाव टाकलं तसं आधी 2 नावं टाकायची हा त्याच्यामागचा उद्देश होता. आज हे आपण बघा की याच्यामध्ये असंही म्हटलं गेलं की तिथं काहीतरी मुरलीधर मोहोळ महापौरांना एक विकसन करायचं, एक इमारत बांधायची आहे. आता मला थोडंसं त्याचं नवल वाटलं की ठीक आहे, जे माझ्यावरती आरोप केले गेले त्याच्यावरती आपण बोलणार, आपण मांडणार, 100% मला मान्य आहे. परंतु थोडंसं त्याच्यामध्ये मला मग हे सगळं सांगणं आवश्यक वाटलं. आपण ह्याच्यामध्ये पाहतोय की हे सगळं इथं घर कसं बांधणार, हां इथं कसं घर आपण बांधणार, आता इथं कसं प्रोजेक्ट होणार, मला याचं खूप नवल वाटलं. जाणीवपूर्वक या सगळ्या कामामध्ये निवडणूक जवळ आल्यानंतर असे विषय का होतात हा मला प्रश्न आहे. त्यामुळे याच्यामागे खूप काही आहे ते भविष्यात समोर येईल. आत्ताच आपल्या वकिलांचा फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की आमचे बिडकर साहेब सांगतायत की न्यायालयाने या सगळ्या प्रकाराला स्थगिती दिलेली आहे. मग मी म्हटलं तसं मला न्यायव्यवस्थेवरती खूप विश्वास आहे. कुठलीही चुकीचं काम झालं असेल तर शिक्षा झालीच पाहिजे, पण चुकीचं नसेल तर त्याला मात्र या सगळ्या याच्यामध्ये कोणी भरडलं जाऊ नये हीच अपेक्षा आहे. या सगळ्यामागे ॲट्रॉसिटी म्हणल्यानंतर खूप काही लोकांच्या मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे. तर आपण विचारल्यानंतर त्या शंकेचं निरसन करणं, याच्यामधलं नेमकं काय प्रकार घडला हे सांगणं, एवढंच मला असं वाटतं की अपेक्षित होतं. त्यामुळे हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मला मांडता आलं. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. ब्युरो रिपोर्ट आज 24 तास पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.